तर आपण सोडवायला सुरुवात करू. 8 नंबरचा प्रॉब्लेम बघा, लॉस ऑफ स्टॉक मेथडचा. ॲबनॉर्मल स्टॉकची ऍडजस्टमेंट आहे या प्रॉब्लेम मध्ये. ऑन 15 September 2014, the premises of Rexona Limited Raipur were destroyed by fire and stock of rupees 12,000 was salvaged. रेक्सोना लिमिटेडच्या प्रिमायसेसला 15 सप्टेंबर 2014 ला आग लागलेली आहे आणि जळून शिल्लक राहिलेला माल म्हणजे आगीपासून वाचलेला माल जो आहे, सेव्ड स्टॉक आहे 12,000 रुपयाचा. तो आपण चौथ्या कॅल्क्युलेशन मध्ये ज्या वेळेला लॉस ऑफ स्टॉक कॅल्क्युलेट करणार आहोत त्यावेळेला आपण तो घेणार आहोत. त्यानंतर पुढे इन्फॉर्मेशन दिलेली आहे की बुक्स आणि रेकॉर्ड सेव्ड आहेत. द बिझनेस बुक्स अँड रेकॉर्ड्स वेअर सेव्ड फ्रॉम विच फॉलोइंग इन्फॉर्मेशन ऑब्टेन. त्यात फर्स्ट दिलेला आहे स्टॉक ऑन 1/1/2013. 1 जानेवारी 2013 चा स्टॉक आहे 1 लाख रुपीज. हा ओपनिंग स्टॉक आहे. त्यानंतर स्टॉक ऑन 31 डिसेंबर 2013 1,40,000 हा क्लोजिंगचा स्टॉक आहे. त्यानंतर परचेसेस दिलेले आहेत 31 डिसेंबर 2013 चे 9,48,000 9,48,000 रुपये. हे आपण पहिल्या ट्रेडिंगला घेणार आहोत. त्यानंतर सेल्स फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2013 12 लाख रुपीज 12 लाख रुपये. हे देखील आपण पहिल्या ट्रेडिंगला घेणार आहोत. म्हणजे ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, परचेसेस आणि सेल्स या सर्वांना जी तारीख आहे ती डिसेंबर 2013, ओपनिंगला जानेवारी 2013 आहे. त्यामुळे आग लागल्याचं वर्ष 2014 आहे. म्हणून या चारही इन्फॉर्मेशन ज्या आहेत त्या आपण आपल्या प्रिव्हियस इयरच्या ट्रेडिंग अकाउंटला घेणार आहोत, ज्यावरून आपण ग्रॉस प्रॉफिट शोधणार आहोत. त्यानंतर परचेसेस दिलेले आहेत फ्रॉम 1 जानेवारी 2014 टू 15 सप्टेंबर 2014, म्हणजे 1 जानेवारी ते 15 सप्टेंबर पर्यंतचे परचेसेस आहेत. बरोबर आग लागल्याची तारीख आहे या परचेसेसला. मग हे परचेसेस आपण मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटला घेणार आहोत. त्यानंतर सेल्स दिलेले आहेत 1 जानेवारी 2014 ते 15 सप्टेंबर 2014 चे. ते आपण आपल्या मेमोरेंडम ट्रेडिंगला घेणार आहोत. आता ऍडजस्टमेंट जे आहेत ते खाली पॅराग्राफ मध्ये दिलेले आहेत. पॅराग्राफ बघा. In valuing the stock on 31st December 2013, rupees 8,000 has been written off certain stock having cost of rupees 18,000. काय झालेलं आहे तर ज्या वेळेला 31 डिसेंबर 2013 च्या स्टॉकचं व्हॅल्युएशन करण्यात आलं त्यावेळेला 8,000 रुपयाचा माल काय झालेला आहे, रिटर्न ऑफ झालेला आहे, म्हणजे काढून टाकला गेला. त्याची कॉस्ट प्राइस होती 18,000 रुपये. मग जेवढा माल रिटर्न ऑफ झालेला असेल तो आपण क्लोजिंग स्टॉक मध्ये ऍड करतो. म्हणजे आपण 8,000 रुपये काय करणार आहोत, क्लोजिंग स्टॉक मध्ये ऍड करणार आहोत. ऍड व्हॅल्यू ऑफ रिटर्न ऑफ किंवा ऍड रिटर्न ऑफ ॲबनॉर्मल स्टॉक किंवा सर्टन स्टॉक म्हणून आपण 8,000 रुपये क्लोजिंग स्टॉक मध्ये ऍड करणार आहोत. त्यानंतर त्याची जी कॉस्ट प्राइस आहे 18,000 रुपये ती आपण पुढच्या वर्षीच्या ओपनिंग स्टॉक मधून, म्हणजे आपण जे मेमोरेंडम अकाउंट काढणार आहोत, मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट, त्या मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटच्या ओपनिंग स्टॉक मधून लेस करणार आहोत 18,000 रुपये. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे हाफ ऑफ दीज गुड्स वेअर सोल्ड इन जुलै 2014 फॉर रुपीज 10,000. यातला निम्मा माल विकलेला आहे जुलै 2014 ला 10,000 रुपयाला विकलेला आहे. निम्मा म्हणजे 18,000 रुपये कॉस्ट प्राइस होती. 18,000 निम्मा म्हणजे 9,000 रुपयाचा माल विकलाय. पण कितीला विकलाय, 10,000 रुपयाला विकलाय. मग आपण सेल्स मधून ॲबनॉर्मल सेल्स म्हणून 10,000 रुपये काय करणार आहोत, लेस करणार आहोत. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे द बॅलन्स एस्टिमेटेड टू बी वर्थ ओरिजिनल कॉस्ट. आणि जो काही बॅलन्स राहिलेला आहे त्याचं व्हॅल्युएशन ओरिजिनल कॉस्टला केलेलं आहे. मग ज्या वेळेला आपण लॉस ऑफ स्टॉक कॅल्क्युलेट करणार आहोत तिथे ॲबनॉर्मल स्टॉक म्हणून जी अमाऊंट आपल्याला ऍड करायची आहे ती अमाऊंट असणार आहे 9,000 रुपये. कारण की 18,000चा माल होता आणि त्यापैकी 9,000चा माल म्हणजे 50% माल काय केलेला आहे, विकलेला आहे. मग 50% आपल्या स्टॉक मध्ये शिल्लक असणार आहे. मग 9,000 रुपयाचा माल आपण लॉस ऑफ स्टॉक कॅल्क्युलेट करताना पुन्हा
ऍड करून घेणार आहोत. बघा पुढे आणखी एक वाक्य दिलेलं आहे. ऑन 14 सप्टेंबर 2014 गुड्स वर्थ ₹8,000 हॅड बीन रिसिव्ड बाय गोडाऊन कीपर बट नॉट एंटर इन परचेस अकाउंट. 8,000चा माल गोडाऊन कीपरला सापडला, परंतु त्याचं परचेसला रेकॉर्डिंग झालेलं नाही. म्हणजेच ते अनरेकॉर्डेड परचेसेस आहेत, ते आपण परचेसेस मध्ये ऍड करणार आहोत. ह्या अनरेकॉर्डेड परचेसेसचा आणि ॲबनॉर्मल स्टॉकचा काहीही संबंध नाहीये. ही वेगळी ऍडजस्टमेंट आहे. ॲबनॉर्मल स्टॉकची ऍडजस्टमेंट वेगळी आहे. ॲबनॉर्मल स्टॉकची ऍडजस्टमेंट मी पुन्हा एकदा समजावून सांगते. बघा खालच्या पॅराग्राफ मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, इन व्हॅल्युइंग द स्टॉक ऑन 31 डिसेंबर 2013, म्हणजे 31 डिसेंबर 2013च्या स्टॉकचं जेव्हा व्हॅल्युएशन होत होतं त्यावेळेला 8,000 रुपयाचा माल सर्टन स्टॉक ज्याची कॉस्ट होती 18,000 रुपये, तो काय झालेला आहे, रिटर्न ऑफ झालेला आहे, म्हणजे काढून टाकलेला आहे. मग क्लोजिंग स्टॉक मध्ये आपण काय करणार आहोत, तर 8,000 रुपये ऍड करून घेणार आहोत आणि त्याची कॉस्ट प्राइस पुढच्या वर्षीच्या ओपनिंग स्टॉक मधून म्हणजे मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटच्या ओपनिंग स्टॉक मधून लेस करणार आहोत 18,000 रुपये. त्यानंतर सांगितलंय हाफ ऑफ दिस गुड्स, हाफ म्हणजे निम्मा, सेल झालेला आहे जुलै 2014 ला 10,000 रुपयाला. मग जुलै 2014 म्हणजे मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट, आग लागल्याच्या वर्षीचा अकाउंट, त्या ट्रेडिंगच्या सेल्स मधून आपण 10,000 रुपये ॲबनॉर्मल सेल्सचे लेस करणार आहोत. त्यानंतर बॅलन्स जो होता म्हणजे निम्मा, 18,000तल्या निम्मा 9,000 रुपयाचा, तो ओरिजिनल कॉस्टला व्हॅल्यू झालेला आहे. मग आपण लॉस ऑफ स्टॉक काढताना 9,000 रुपयाचा माल परत ऍड करून घेणार आहोत ॲबनॉर्मल स्टॉक म्हणून आणि त्यानंतर लॉस ऑफ स्टॉकचं कॅल्क्युलेशन करणार आहोत. आणि एक सेपरेट ऍडजस्टमेंट आहे की 8,000 रुपयाचा माल गोडाऊन कीपरला सापडला, परंतु त्याचं परचेसेसला रेकॉर्ड करायचं राहून गेलेलं आहे. मग ते अनरेकॉर्डेड परचेसेस आपण ऍड करणार आहोत परचेसेस मध्ये. आता बघा तुमच्या समोर स्क्रीन आहे. पहिल्यांदा तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट काढायचं आहे. वरती नाव द्या, इन द बुक्स ऑफ रेक्सोना लिमिटेड रायपूर, ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2013. in the books of Rexona Limited Raipur, trading account for the year ended 31 डिसेंबर 2013. 4 कॉलम करा ट्रेडिंग अकाउंट साठी. ट्रेडिंग अकाउंट साठी 4 कॉलम करा. वरती नाव दिलेलंच आहे. ही आपली पहिली स्टेप आहे. आपण आग लागल्याच्या 1 वर्ष अगोदरचं ट्रेडिंग अकाउंट काढतो. इन द बुक्स ऑफ रेक्सोना लिमिटेड रायपूर, ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2013. 4 कॉलम करा. पर्टिक्युलर डेबिट रुपीज, सॉरी पर्टिक्युलर रुपीज डेबिट आणि क्रेडिट साइड. सर्वांनी ट्रेडिंग अकाउंट टाकलेलं असेल. आता आपण पोस्टिंगला सुरुवात करू. बघा ओपनिंग स्टॉक घ्या ट्रेडिंगच्या डेबिटला 1,00,000 रुपये. त्यानंतर सेल्स जे 31 डिसेंबर 2013 चे दिलेले होते ते क्रेडिट साइडला बाय सेल्स 12,00,000 रुपये. ओपनिंग स्टॉकला तारीख होती 1 जानेवारी 2013, सेल्सला तारीख होती 31 डिसेंबर 2013. त्यानंतर परचेसेस घ्या डेबिटला 9,48,000, त्याला देखील तारीख होती 31 डिसेंबर 2013. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक इनरला घ्या, कारण की ॲबनॉर्मल स्टॉक जो रिटर्न ऑफ झालेला आहे तो आपल्याला ऍड करायचा आहे. ऍड अमाउंट रिटर्न ऑफ सर्टन आयटम ऑफ स्टॉक किंवा डायरेक्ट ॲबनॉर्मल स्टॉक लिहिलं तरी चालेल. ती ऍड करतोय आपण 8,000 रुपये. 8,000 रुपये ऍड करा.
ऍड करून आउटरला घ्या 1,48,000 रुपये. ऍड करून आउटरला घ्या 1,48,000 रुपये. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंट क्लोज करा आणि ग्रॉस प्रॉफिट काढा. ट्रेडिंग अकाउंट क्लोज करा आणि ग्रॉस प्रॉफिट काढा. तुमच्या क्रेडिट साईडची जी टोटल आहे ती आली असेल 13,48,000 रुपये, कारण दोनच आयटम होते. ती डेबिटला मांडा आणि बॅलन्सिंग फिगर क्लोजिंग स्टॉक काढा. बॅलन्सिंग फिगर क्लोजिंग स्टॉक काढा. ही झाली आपली पहिली स्टेप. ही झाली आपली पहिली स्टेप. तुमचा ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे 3 लाख रुपये. आता सेकंड स्टेप करा. ग्रॉस प्रॉफिटचा रेट कॅल्क्युलेट करा. ग्रॉस प्रॉफिटचा रेट कॅल्क्युलेट करा. ग्रॉस प्रॉफिटचा रेट कॅल्क्युलेट करा. समोर तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय बघा. आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज केलेला आहे. क्रेडिट साईडची टोटल 13,48,000 डेबिटला मांडली आणि त्यातून डेबिटचे 10,48,000 वजा केले. बॅलन्सिंग फिगर आली ग्रॉस प्रॉफिट 3 लाख रुपये. आता सेकंड स्टेप, कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेट. त्यासाठी फॉर्म्युला लिहा. ग्रॉस प्रॉफिट रेट इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल्स इंटू 100. सूत्रात किमती टाका. 3 लाख रुपये तुमचा ग्रॉस प्रॉफिट आहे आणि त्याच ट्रेडिंग अकाउंटचे सेल्स आहेत 12 लाख रुपये गुणिले 100. कॅल्क्युलेशन करून उत्तर आलं 25%. ग्रॉस प्रॉफिटचा रेट आलेला आहे 25%. सेकंड स्टेप मध्ये आपण ग्रॉस प्रॉफिटचा रेट कॅल्क्युलेट केला. ग्रॉस प्रॉफिट रेट बरोबर 3 लाख छेद 12 लाख. ग्रॉस प्रॉफिट 3 लाख आहे, 12 लाख रुपये सेल्स आहेत गुणिले 100. कॅल्क्युलेशन करून उत्तर आलं 25%. त्यानंतर तिसऱ्या स्टेप मध्ये मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट काढा. त्याला तारीख द्या 1 जानेवारी 2014 टू आग लागल्याच्या तारखेपर्यंत म्हणजे 15 सप्टेंबर 2014 आणि 4 कॉलम करा. पर्टिक्युलर अमाऊंट रुपीज, पर्टिक्युलर अमाऊंट रुपीज. हे ट्रेडिंग आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे, कारण यावर ॲबनॉर्मल स्टॉकच्या आपल्याला 2 ऍडजस्टमेंट करायचे आहेत. पहिली ऍडजस्टमेंट जी आहे ती मागच्या वर्षी जो स्टॉक राईट ऑफ झालेला होता किंवा रिटर्न ऑफ झालेला होता क्लोजिंग स्टॉक मधून, आपण तो क्लोजिंग स्टॉक मध्ये ऍड केलेला आहे. त्याची कॉस्ट प्राइस पुढच्या वर्षीच्या ओपनिंग स्टॉक मधून आपण लेस करतो. ही पहिली स्टेप. त्यानंतर जेवढे सेल्स झालेले असतील तेवढे सेल्स आपण सेल्स मधून लेस करतो ॲबनॉर्मल सेल्स म्हणून. त्यामुळे हे ट्रेडिंग फार महत्त्वाचं आहे. मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट 4 कॉलम करा. सर्वांचा आखून झालेला असेल. डेबिट साइडला घ्या. टू ओपनिंग स्टॉक इनर कॉलमला घ्या. टू ओपनिंग स्टॉक इनर कॉलमला घ्या. 1,48,000 रुपये जो आउटर कॉलमचा होता ती फिगर आपण घेतलेली आहे. 1,48,000 रुपये. त्यानंतर त्यातून लेस जो ॲबनॉर्मल स्टॉक होता
त्याची कॉस्ट आपण त्यातून लेस करणार आहोत. लेस टोटल कॉस्ट ऑफ ॲबनॉर्मल आयटम लेस टोटल कॉस्ट ऑफ ॲबनॉर्मल आयटम 18,000 रुपये. 1,48,000 ॲबनॉर्मल स्टॉक जो आहे त्याची कॉस्ट प्राइस आपण लेस केली. आउटरला आले 1,30,000. 1,30,000. त्यानंतर परचेसेस घ्या इनर कॉलमला 3 लाख. त्यामध्ये अनरेकॉर्डेड परचेसेस 8,000 रुपये ऍड करा. ऍड करून आउटरला आलेले आहेत 3,08,000. त्यानंतर सेल्स इनरला घ्या क्रेडिट साईडला बाय सेल्स लेस जे ॲबनॉर्मल सेल्स होते ते आपण त्यातून लेस करतोय. लेस सेल्स प्रोसीड ऑफ हाफ ॲबनॉर्मल आयटम म्हणा किंवा 50% लिहिलं तरी चालेल. जी आपल्याला दिलेली आहे किंमत 10,000 रुपये ती आपण लेस करतोय. आउटरला 4 लाख. ओपनिंग स्टॉक आपण मागचा क्लोजिंग तो पुढचा ओपनिंग म्हणून घेतला. त्यातून कॉस्ट प्राइस जी होती ॲबनॉर्मल स्टॉकची ती लेस केली 18,000 रुपये. लेस करून आउटरला आले 1,30,000. त्यानंतर परचेसेस इनरला घेतले. त्यामध्ये अनरेकॉर्डेड परचेसेसचे 8,000 रुपये ऍड केले. आउटरला आले 3,08,000. त्यानंतर सेल्स इनरला घेतले. त्यातून जे ॲबनॉर्मल सेल्स होते ते लेस केले. लेस सेल्स प्रोसीड ऑफ हाफ ॲबनॉर्मल आयटम किंवा ॲबनॉर्मल स्टॉक 10,000 रुपये. आउटरला आले 4 लाख. आता ग्रॉस प्रॉफिटचा जो रेट आहे त्या रेट वरून आपण ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करणार आहोत. डेबिट साईडला या. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन कंसात 25% ऑन सेल्स 25% ऑन सेल्स. सेल्सवर 25%. सेल्स आहेत आपले 4 लाख रुपये. 4 लाखावर 25% म्हणजे येतील 1 लाख रुपये. आता डेबिट साईडची टोटल करा. ती आली 5,48,000 रुपये. क्रेडिटला मांडा 5,48,000 रुपये. त्यातून क्रेडिटचे जे सेल्स आहेत 4 लाख रुपये ते मायनस करा. बॅलन्सिंग फिगर येईल क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक आलेला आहे 1,38,000. कंसात लिहा बॅलन्सिंग फिगर. इथे आपली तिसरी स्टेप कंप्लीट झालेली आहे. आता चौथी स्टेप. कॅल्क्युलेशन ऑफ स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर. कॅल्क्युलेशन ऑफ स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर. त्यासाठी व्हॅल्यू ऑफ स्टॉक टू द रेट ऑफ फायर दॅट इज क्लोजिंग स्टॉक म्हणजेच नॉर्मल स्टॉक तो घ्या 1,38,000 जो आपण आत्ताच कॅल्क्युलेट केलेला आहे. त्यामध्ये ॲबनॉर्मल स्टॉक ऍड करा. ॲबनॉर्मल स्टॉक 50% माल विकलाय मग 50% माल शिल्लक असणार आहे स्टॉक मध्ये. मग एकूण कॉस्ट प्राइस होती ॲबनॉर्मल स्टॉकची 18,000. 18,000च्या 50% म्हणजे 9,000. ऍड करून बेरीज आली 1,47,000. 1,47,000. त्यातून सॅल्वेज किंवा सेव्ड स्टॉक जो आहे 12,000 रुपयाचा प्रॉब्लेम मध्ये दिलेला तो मायनस करा. मायनस करून जे उत्तर येईल तो असणार आहे लॉस ऑफ स्टॉक किंवा त्यालाच आपण म्हणतो व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर. ती आलेली आहे 1,35,000 रुपये. बघा आपण स्टॉक घेतला क्लोजिंग स्टॉक 1,38,000. त्यामध्ये ॲबनॉर्मल स्टॉक ऍड केलेला आहे 9,000. 9,000 कसे आलेत तर एकूण आपला ॲबनॉर्मल स्टॉक होता 18,000 रुपयाचा. 18,000च्या 50% कॅल्क्युलेट केले ते आले 9,000. दोन्हींची बेरीज केली ती आली 1,47,000. त्यातून स्टॉक सेव्ड किंवा सॅल्वेज स्टॉक मायनस केलेला आहे 12,000. कॅल्क्युलेशन करून उत्तर आलं 1,35,000 लॉस ऑफ स्टॉक. पॉलिसीची अमाऊंट नाहीये त्यामुळे नोट द्या. इन्शुरन्स क्लेम विल बी इक्वल टू लॉस ऑफ स्टॉक रुपीज 1,35,000 इन ॲब्सेन्स ऑफ ॲव्हरेज क्लॉज. इन ॲब्सेन्स ऑफ एनी ॲव्हरेज क्लॉज. आणि खालच्या ओळीवर परत लिहा अमाऊंट ऑफ इन्शुरन्स क्लेम इज इक्वल टू रुपीज 1,35,000.
अमाऊंट ऑफ इन्शुरन्स क्लेम इज इक्वल टू 1,35,000. जर कुणाचा राहिलेला असेल तर त्यांच्यासाठी परत एकदा स्लाइड्स दाखवते मी. बघा, बघा फर्स्ट स्लाइड मध्ये आपण ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट केलेला आहे. ग्रॉस प्रॉफिट 3 लाख रुपये आलेला आहे. त्यानंतर ग्रॉस प्रॉफिटचा रेट कॅल्क्युलेट केला सेकंड स्टेप मध्ये, तो आला 25%. 3 लाख छेद 12 लाख गुणिले 100 कॅल्क्युलेट करून. त्यानंतर थर्ड स्टेप मध्ये मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट टाकलं. मागचं क्लोजिंग तो पुढचं ओपनिंग, याप्रमाणे आपण ओपनिंग स्टॉक घेतला, त्यातून ॲबनॉर्मल स्टॉकची कॉस्ट प्राइस लेस केली, परचेसेस इनरला घेतले, त्यामध्ये अनरेकॉर्डेड परचेसेस ऍड केले, त्यानंतर सेल्स इनरला घेतले, त्यातून ॲबनॉर्मल सेल्स लेस केले, आउटरला घेतले. त्यानंतर डेबिट साईडला ग्रॉस प्रॉफिटचा जो रेट आलेला होता आपला 25%, त्यावरून आधी ग्रॉस प्रॉफिट काढून घेतला सेल्सच्या 25%, म्हणजे 4 लाखाच्या 25%. त्यानंतर डेबिटची टोटल केली, ती क्रेडिटला मांडली आणि बॅलन्सिंग फिगर क्लोजिंग स्टॉक काढला. आणि चौथ्या स्टेपमध्ये आपण लॉस ऑफ स्टॉक कॅल्क्युलेट केला. त्यासाठी क्लोजिंग स्टॉक घेतला, त्यामध्ये जेवढा ॲबनॉर्मल स्टॉक शिल्लक होता, कारण 50% विकला म्हणजे 50% शिल्लक होता, तो ऍड करून घेतला. त्यातून सॅल्वेज स्टॉक जो प्रॉब्लेम मध्ये दिलेला होता 12,000 रुपये, तो लेस केला आणि लॉस ऑफ स्टॉक कॅल्क्युलेट केला. पॉलिसीची अमाऊंट नसल्यामुळे जेवढा तुमचा लॉस ऑफ स्टॉक आलेला आहे तेवढाच अमाऊंट क्लेमची असणार आहे. म्हणून इन्शुरन्स क्लेम विल बी इक्वल टू लॉस ऑफ स्टॉक ₹1,35,000 इन ॲब्सन्स ऑफ एनी ॲव्हरेज क्लॉज. आणि खालच्या वेळेवर परत लिहा, सो अमाऊंट ऑफ क्लेम इज इक्वल टू ₹1,35,000.